शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. समोरील उपग्रही छायाचित्र बघितल्यानंतर आज मी समाधानी आहे. याचं कारण मान्सूनच्या दोन्ही शाखा अतिशय योग्य पद्धतीने पुढे सरकण्यासाठी तयार आहेत. दोन्ही ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे आणि त्यामुळे या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे भारतात मान्सून जलद गतीने पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात जे अलिनोच्या काळातील दुष्काळाचं संकट आहे त्यात काही प्रमाणात उसंत मिळण्याची शक्यता आहे. काल भारतीय मान्सून बऱ्याच अंशाने पूर्वेकडून प्रगती केलेली आहे. अगदी अरुणाचल प्रदेशपासून तर इकडे नागालँडपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीची पूर्व भारताकडची प्रगती. जरी महाराष्ट्राच्या दिशेने प्रगती झाली नसली तरी पूर्वेकडून प्रगती झाली आहे. मात्र आज दोन्ही शाखा प्रगती करतील अशी परिस्थिती आहे. आज उत्तर भारतात पावसाचं प्रमाण कमी होऊन उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात देखील कोकण किनारपट्टीला दमटपणा वाढण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात आज पावसासंदर्भातला येलो अलर्ट देण्यात आला आहे. एकूणच पश्चिमी शाखेत आणि पूर्व शाखेत गती वाढत असल्यामुळे आपण बघतो 9 तारखेला रेड अलर्ट कर्नाटक दक्षिणमध्ये देण्यात आला आहे. पूर्व भारतात आणि उत्तर कर्नाटकामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातल्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम. जूनमध्ये उष्णतेची लाट राज्यांमध्ये वाढणं हा केवळ एल्निनोचा विषय नसून हा ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा परिणाम आहे. त्यामुळे झाडे लावा, जीवन वाचवा. 10 तारखेला कर्नाटकामध्ये वादळी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रावर देखील त्याचा काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. 11 तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल. केवळ कोकण आणि विदर्भात पाऊस राहण्याची शक्यता आहे. पहिला खंड या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही आहे. पूर्व भारताची शाखा प्रगती करेल. दक्षिणेकडून कर्नाटक, केरळमध्ये पावसाची शक्यता आहे. 13 तारखेला देखील पूर्व शाखा प्रभावी असेल. महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. मान्सून पूर्व पाऊस बऱ्याच भागात भारतामध्ये होतोय आणि मान्सूनचा पाऊस देखील कर्नाटक आणि केरळमध्ये जोरदार ॲक्टिव्हिटीज करतोय. आपण या ठिकाणी बघतो भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये पाऊस होत असल्याचं चित्र आहे. ही एक ट्रप आहे आणि संपूर्ण पूर्व भारताच्या बाजूने पावसाचं प्रमाण वाढते. आपण या ठिकाणी 8 तारखेचा जर रिपोर्ट बघितला तर महाराष्ट्रामध्ये आणि खास करून गोव्याच्या आजूबाजूने या ठिकाणी मोठं पावसाचं क्षेत्र विकसित होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अगदी केरळपासून मुंबईपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. शिवाय पूर्व भारतातही मान्सूनची प्रगती अपेक्षित आहे. महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण आपल्याला भविष्यामध्ये वाढण्याची शक्यता GFS मॉडेलने दाखवली आहे. 10 तारखेला देखील या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊन महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे. 11 तारखेला तीव्र कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊन महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल. त्याच दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाऊस वाढताना दिसतोय कारण बिहारवर एक कमी दाबाचं क्षेत्र आहे ज्याची ट्रप या ठिकाणच्या कमी दाबाशी जोडलेली आहे. आणि 12 तारखेला आपण एक गोष्ट या ठिकाणी बघतो. या ठिकाणी एक चक्राकार स्थिती निर्माण होते. त्याचबरोबर याही ठिकाणी एक चक्राकार स्थिती निर्माण होते. या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे.
यांची ट्रफ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर वातावरण बदलेल. जोपर्यंत वारे या दिशेने काही येत आहेत तोपर्यंत मान्सूनला पुढील प्रगतीत मर्यादा येऊ शकतात. आपण 13 तारखेला देखील बघतो या मॉडेलनुसार मान्सूनची प्रगती होऊ शकते आणि या ठिकाणी एक डिप्रेशन देखील विकसित होऊ शकतो असा जेफेचा अंदाज आहे. परंतु जेफेच्या अंदाजाला आपण खूप मर्यादित समजतो. बंगालच्या उपसागरामध्ये देखील एक वादळी प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी देखील एक वातावरण आहे आणि यांची ट्रफ कायम असल्यामुळे महाराष्ट्रात देशात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. 14 तारखेला देखील मॉडेलनुसार या ठिकाणी एक वादळी प्रणाली राहणार आहे. या ठिकाणी एक वादळी प्रणाली राहणार आहे. यामध्ये एक ट्रफ राहणार आहे आणि दोन्ही समुद्रांमध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण पाऊस मान्सून प्रगतीसाठी तयार होताना दिसणार आहे. आपण 15 तारखेला देखील हे एक वादळी प्रणाली गुजरातवर परिणाम करू शकते आणि पर्यायाने संपूर्ण किनारपट्टी भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. पूर्व शाखा देखील प्रभावी होण्याची शक्यता आहे. आपण 16 तारखेला देखील गुजरातवर या प्रणालीचा प्रभाव पडण्याची शक्यता जेफेसने दाखवली आहे आणि पूर्व शाखा देखील दरम्यानच्या काळात अतिशय प्रभावीपणे पुढे सरकेल असा जेफेस मॉडेलचा अंदाज आहे. मात्र या भागात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता देखील आहे. मात्र एक डिप्रेशन या ठिकाणी बनण्याची शक्यता आहे आणि ही शक्यताच राहते की प्रत्यक्षात येते हे आपल्याला बघायचं आहे. ही ट्रफ अशी सुद्धा राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीला पाऊस वाढेल, परंतु या मधल्या पट्ट्यामध्ये पाऊस कमी होताना दिसतोय. आपण जसं जेफेसचा अंदाज बघितलेला आहे तसा आता आपण ECMWF मॉडेलचा अंदाज बघणार आहोत. आणि ECMWF मॉडेलने अतिशय वातावरण चांगल्या पद्धतीने बदलत असल्याचं आज दाखवलेलं आहे. यामध्ये आपण कोकण किनारपट्टीच्या दिशेने मान्सूनची प्रगती मुंबईपर्यंत होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्याच वेळेस मराठवाड्याच्या ह्या भागातही पावसाळी वातावरण आहे. विदर्भात देखील वातावरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जो पावसाचा गॅप आपल्याला दिसत होता उत्तरेकडून तो कमी होतोय. तोच स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. कोकण किनारपट्टीला खास करून रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 10 तारखेपासून मात्र जो गॅप आहे तो वाढायला सुरुवात होईल. म्हणजे विदर्भ आणि कोकण असं पावसाळी प्रमाण वाढेल आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असण्याची शक्यता आहे. 11 तारखेपासून पावसाचं प्रमाण अधिक कमी व्हायला लागेल. केवळ या भागात पाऊस असण्याची शक्यता आहे. बाकी महाराष्ट्राच्या या सर्व भागामध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता आहे आणि हा खंड आहे. 12 तारखेला देखील आपल्याला वातावरणामध्ये बदल दिसतोय. कोकण किनारपट्टीला पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर थोडा या पट्ट्यात देखील पावसाच्या ॲक्टिव्हिटीज राहू शकतात. इतरत्र खंड राहील. 13 तारखेला खंडात थोडा शिथिलता येते. पूर्व विदर्भामध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे आणि इकडे अगदी सांगली, कोल्हापूर, कोकण या विभागात पावसाची शक्यता वाढते. 14 तारखेला देखील कोकण विभागात पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याचा अंदाज ECMWF मॉडेलचा आहे. पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. 15 तारखेला देखील थोडंफार पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. 16 तारखेला देखील परिस्थितीत फारशी सुधारणा नाही. 17 तारखेला मात्र थोडा मराठवाड्याच्या दक्षिणी भाग किंवा या सर्व भागात थोडं पावसाळी क्षेत्र वाढू शकतं असं दाखवण्यात आलेलं आहे. मात्र 18 तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे. 19 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. म्हणजे मराठवाडा, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र हे पावसासाठी बराच काळ प्रतीक्षा करावे लागणारे भाग आहेत.
आणि पहिल्यांदा आपल्याला 20 तारखेला वातावरणीय बदल दिसतोय. या भागात पुन्हा एकदा कोकणासहित पाऊस वाढेल आणि या सर्व भागामध्ये पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढतील. हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागात असणार आहे. विदर्भाकडील पाऊस मात्र पूर्णपणे उघडणार आहे. 21 तारखेपासून पावसाळी ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्रात वाढू शकतात. ज्या ठिकाणी पावसाची आपल्याला अपेक्षा आहे, ज्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी झाला होता, त्या ठिकाणी 20-21 तारखेपासून पाऊस वाढतो आहे. आपण जेव्हा 22 तारखेपर्यंत एकत्रित अंदाज बघतो तेव्हा आपल्याला दिसतंय की आपण बघतो की महाराष्ट्राच्या या भागामध्ये आपल्याला काही प्रमाणात अडचणी दिसत आहेत. त्याच्यामुळे जवळपास या भागामध्ये आपल्याला पाऊस कमी होईल असं साधारणपणे दिसतंय. म्हणजे जूनचा हा भाग आहे, पण याचा अर्थ पुढे जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये इथे पाऊस होणार नाही असं नाही. या ठिकाणी इतरत्र होणाऱ्या पावसापेक्षा जास्तही पाऊस होऊ शकतो. त्यामुळं ही संभाव्य शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे या पूर्ण मान्सूनमध्ये या ठिकाणी पाऊस होणार नाही असा अर्थ मुळीच नाही. दरम्यानच्या काळात कोकण किनारपट्टीला आणि पूर्व विदर्भात, पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये, म्हणजे खास करून कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेडचा दक्षिणी पट्टा हा चांगला असणार आहे. आपण झटपट पावसाळी परिस्थिती बघूयात. आज मान्सून पुढे सरकण्यासाठी पुणे, बारामती, सातारा, सांगली, सोलापूरचा, लातूरचा काही भाग, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबईपर्यंत वातावरण पोषक होतं आहे. त्यामुळे आज अहिल्यानगर, बीड दक्षिणपर्यंत, परभणी, नांदेडपर्यंत पावसाची शक्यता आहे. आपण पुढे जाऊन असंही बघू की ही शक्यता पुढे 9 तारखेलाही कायम राहणार आहे. परंतु महाराष्ट्राच्या उत्तरेकडून फार पाऊस कमी नोंदला जाणार आहे. मान्सून पुढे सरकण्यात ज्या अडचणी आहेत त्या महाराष्ट्रामध्ये सर्वच मॉडेल दाखवत आहेत. त्यामुळे बराच काळ मान्सून महाराष्ट्रात रखडू शकतो असं दिसतंय. कोकणात सुद्धा फार पाऊस या ठिकाणी दाखवण्यात आलेला नाही 11 तारखेला. 12 तारखेला देखील महाराष्ट्रात या मॉडेलने कुठलाही फारसा विशेष पाऊस दाखवलेला नाही. 13 तारखेलाही विशेष पाऊस नाही. 14लाही पावसाचं प्रमाण तसं केवळ सातारा, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड ज्या काही भागात ॲक्टिव्हिटीज आहेत, पूर्व विदर्भात थोड्या ॲक्टिव्हिटीज आहेत. 15लाही विशेष वातावरण नाही. 16लाही विशेष वातावरण नाही. 17लाही खंडात्मक परिस्थिती कायम आहे. पूर्व विदर्भात ॲक्टिव्हिटीज होत राहतील. 18लाही महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही. थोड्या पावसाचं प्रमाण 19ला कोकण किनारपट्टीकडे वाढू लागेल. आणि आपण बघतो 20 तारखेपर्यंत आपल्याला समाधानकारक पाऊस महाराष्ट्रात होताना दिसत नाही आहे. ही दुष्काळाचे संकेत आहेत एक प्रकारचे. 21 तारखेपासून वातावरण पुन्हा बदलू लागेल आणि आपल्याला दिसतंय 21 तारखेला रात्री कोकणात पुन्हा एकदा पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढतील. 22 तारखेपासून पुन्हा एकदा पावसाळी वारे आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे 22 तारखेनंतरच महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. जूनची सुरुवात फारशी समाधानकारक नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.